नुसत्या विश्वासासंबंधानं नाही बोलत. विश्वास आहे म्हणून तो त्याच्या मागे आला, विश्वास आहे म्हणून तुम्ही देवाच्या घरामध्ये आला. पण आज सकाळी प्रभू तुम्हाला प्रश्न विचारतो, हे करावयास मी समर्थ आहे असा तुम्ही विश्वास धरता का? आणि मला माहितीये की तुमच्याकडं एक प्रश्न आहे, जसा आंधळ्याचा एक प्रश्न आहे, त्याला दृष्टी यावी, त्याच्या डोळ्यामध्ये दोष आहे, त्याला दिसत नाही, हा त्याचा प्रश्न आहे. आणि देवाच्या घरामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे एक प्रश्न आहे, आणि येशू त्याला विचारतो, हे करावयास मी समर्थ आहे असा तुमचा विश्वास आहे का? प्रॉब्लेम तो आहे, तुमच्याकडे विश्वास आहे पण विश्वासाचं सामर्थ्य तुमच्याकडे नाही आहे. आणि येशू ख्रिस्तानं या विश्वासाचं सामर्थ्य या आंधळ्यामध्ये निर्माण करण्यासाठी त्याला एक प्रश्न केलेला आहे. आणि आज सकाळी हाच प्रश्न प्रभू तुम्हाला देत आहे. हाच प्रश्न आज सकाळी पहिले तुमचे विचार तुम्ही बदलून टाका. तुम्हाला असं वाटतं की त्या प्रश्नात खूप ताकद आहे. प्रॉब्लेम काय माहिती का, त्या प्रश्नाकडे पाहिल्यावर आम्हाला असं वाटतं हा प्रश्न माझा अंत करून टाकणार आहे, मी यातून बाहेरच पडू शकणार नाही. आंधळ्याला वाटतं मी बरंच होऊ शकणार नाही. पण आतून आवाज काय, अहो दाविदाचे ओरडत ओरडत येशूच्या मागे चालले बरं का. आता ओरडल्याबरोबर कित्येक वेळा ओरडणाऱ्या लोकांचं तोंड बंद करा म्हणून येशू पटकन प्रार्थना करून म्हटलं असेल, जाऊ द्या यांनी ओरडू नये म्हणून यांना दृष्टी देऊन टाकली. पण प्रभू तसं यांना ओरडू द्या का, यांच्या ओरडण्यानं माझं मन बदलणार नाही, मी देव आहे. हे ओरडतात म्हणून मी त्यांना उत्तर देणार नाही. पहिल्यांदा विश्वासाचं सामर्थ्य काय हे त्यांना शिकवणार मी. लक्षात ठेवा, तुम्ही किती ओरडा, किती प्रार्थना करा, तुम्ही म्हणता नाही का आम्ही एवढे उपास, रोज मला येतात ते, देव एवढा कसं काय, देव कठोर, मलाच विचारतात बरं का, देव एवढा कसं कठोर, बाळक साहेब मी एवढे उपास केले, मी एवढ्या प्रार्थना केल्या आणि तरी पण देव माझं ऐकत नाही. मग कुठं माझं चुकतं बाळक साहेब तुम्ही सांगा, का प्रभू माझं ऐकत नाही? तुम्ही किती पाहिजे तेवढं ओरडा. तुमच्या ओरडण्यानं परिस्थिती बदलणार नाही, पण जेव्हा तुमच्याकडे विश्वासाचं सामर्थ्य येईल तेव्हा सगळी परिस्थिती बदलून जाणार.